पैसे जागता सकळ दर तो शीघ्र झाला प्राप्त काळ कृष्ण आज्ञा घेऊन या वीरांचे बळ बाळ गेला काशी स्नानाचे. महाराज भगवंतानं झोप बी दिलं नाही कोणाला रात्रभर. एकतर दिवसभर दमली होती महाराज चलून चलून. त्याच्या आधी पाठीमागा अपाट त्यांना त्रास झालेला होता. तरी सुद्धा भगवंतानी रात्रभर त्यांना जागायला लावलं. सकाळ सूर्य उगवेपर्यंत ते जागले आणि जागल्यानंतर नारद महाराजांनी आज्ञा घेतली काशीला दर्शनासाठी निघून गेले. वेगे वेगे उठवण्या पुरुषोत्तम आपला सायला नित्यनेम मग आज्ञा करिता मेघश्याम चला म्हणे निज सैन्याशी. आणि मग भगवान श्रीकृष्ण उठले महाराज आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलं अय उठा म्हणले आता बाज झालं उठा. झोपलं काय उठा ते सैन्याला म्हणायला लागलो मला वाटतं कोण झोपलं चला म्हणले तिकडं आता झोपलेली माशाला आणि भोजकोट नगरामध्ये जायचंय. भगवंताच्या आज्ञेवर सगळे निघाले म्हणतात. ध्वजाग्री बैसविला कपिवीर सारथी झाला जगोद्धार मध्ये बैसला अर्जुन धनुधर ती शोभा अपार नवर्णवे. काय शोभा सांगावी महाराज. अर्जुनाचं किती भाग्य आहे महाराज. भगवान श्रीकृष्ण सदोदित जवळ आहे आणि रुद्राचा अवतार असणारा हनुमान अर्जुनाच्या ध्वजावरती आहे. सारथी म्हणून भगवान श्रीकृष्ण आहे आणि मध्ये अर्जुन आहे म्हणून अर्जुनाच्या केसाला बी धक्का लागत नाही. अवा हनुमंतासारखा पाठीराखा आहे. भगवान श्रीकृष्णासारखा पाठीराखा आहे. श्रीराम असली या पाठीराखा नाही काहीतरी आठवत नाही. पाठीशी असली या रघुनाथ कृतांताचे पाडीन दात मजला भय नाही निश्चित दुष्ट समस्त निर्दाळीनं अयोध्येकांड. अशा प्रकारे मग त्यांनी सांगितलं अर्जुन पाठीराखा आहे हनुमंत पाठीराखा आहे म्हणून अर्जुनाला भीती नव्हती असं सांगतात. तो हनुमंताशी म्हणे वनमाळी पुढे बरवा मार्ग निहाळी जेणे सैन्य चाले सुख मिळी या दुर्गठ वना माझी. मग हनुमंत वर बसला होता ध्वजावरती त्यामुळं 5-50 किलोमीटरचं हनुमंताला दिसत होतं. म्हणून कृष्णानं हनुमंताला सांगितलं हनुमंता हे जे सगळं सैन्य चालणार आहे तुझ्या जीवावर चालणार आहे. तू जर कुठं गतिरोधक रस्त्याला आले तर सांगत जा. त्यामुळं आपल्या सैन्याला अडचण येणार नाही असं या ठिकाणी बोलतात. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पवन सूत हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. तव तयासी म्हणे प्लवंगम मार्गन दिसे झाला दिशा भ्रम मज वाटती परमश्रम भ्रम उद्भव होतसे. हनुमंतानं कृष्णाला सांगितलं म्हणले कृष्णा देवा मला बी काय कळना झालंय म्हणले नेमकं काय घोटाळा झालाय मला बी लक्षात नाही. मला पुढचा रस्ता दिसत नाही म्हणले. भ्रम झाल्यासारखं वाटायले काहीतरी चुकल्यासारखं वाटायला लागले. पुढे मला पण काही रस्ता दिसना गेला. हनुमंत देवाला बोलतात मागे उडालो मी सागर वन भंगोनी मारिले वनाचर रावणा त्रासून जाळले नगर युद्धी निशाचर मारिले. हनुमंतानं बॅकग्राऊंड सांगायला सुरुवात केली. म्हणले कृष्णा तुला माहिती नसेल म्हणले कदाचित तुमच्या माहितीसाठी सांगतो. पाठीमागं आम्ही 400 किलोमीटरचा समुद्र उल्लंघन केला. लंकेमध्ये गेलो. रावणाच्या लाडक्या पोराला मारलं. लंकेचा विध्वंस केला. रावणाला त्रास दिला. तेव्हा एवढा त्रास झाला नाही ते आता होतोय. हनुमंत सांगतात ऐशी केली श्रीराम सेवा तेव्हा कष्ट झाले नसती जीवा आता कष्ट होती माधवा नेनो कैसे होईल. आणि हनुमंताने सांगितलं कृष्णा लंकेला जाऊन आम्ही अफाट पराक्रम केला महाराज. तेव्हा आम्हाला काहीच कष्ट झालं नाही तेव्हा काहीच त्रास झाला नाही. पण आता मला पुढचा मार्ग बी कळाना गेलाय. आता जेवढा त्रास होतोय तेवढा राम अवतारामध्ये मला काहीच झालं नाही असं हनुमंत कृष्णाला बोलतात. ऐसे बोलता अंजनी सुत प्रत्युत्तर देई रमाकांत का धीर सोडी सेरे अकस्मात काय हा पार्थ बुडविसी. आणि हनुमंताचं ऐकल्यावर कृष्णानं बोलायला सुरुवात केली. हनुमंता
काय बोलायला लागला म्हणले असं? अहो तुमच्या जीवावर तर आम्ही आलोय, तुम्हाला पुढे करून आपल्या दोघांच्या जीवावर अर्जुन आपल्या सोबत आहे, आणि तुम्ही जर असं बोलायला लागला तर हे अर्जुनानं काय करावं? भगवंत हनुमंताला बोलतात, तुझा धरोनी भरवसा आम्ही आलो या परदेशा, वा कुपा माझी घालून कैसा कार्य कापिसी दोरीते. कृष्णाने सांगितलं हनुमंता, अरे तुझ्यावर भरोसा ठेवलाय आम्ही, तुझ्यावर भरोसा ठेवून आम्ही या परदेशामध्ये आलोय. जाऊ दे म्हणलं, अडचण आली तर हनुमान बघून घेईन काय करायचंय ती, म्हणून आम्ही इथं आलोय. आणि तूच असं बोलायला लागला म्हणल्यावर आम्ही काय करावं? भगवंत हनुमंताला बोलतात, तुझी धरोनी आकाश तरू इच्छितो युद्ध समुद्रास, वा. मध्येच जरी सोडीच्या मास तरी मरण जीवासी रोकडे. कृष्णानं सांगितलं हनुमंता, अरे तुझ्या बळावरती आम्ही युद्धाला आलोय. कारण हनुमंत सोबत असल्यावर भीची गरज आहे का? स्वतः रामाने सांगितलंय, जगती तळी हनुमंतासी रणी युद्धासी न भिडवे. मग ती रामाचा आशीर्वाद खोटा आहे का? मग तुझ्या बळावरती आम्ही आलोय, मग तू जर असं बोलायला लागला तर कसं व्हायचं? भगवंत हनुमंताला सांगतात, निर्वाणीचा तवाश्रय म्हणून आम्ही होतो निर्भय, त्या तू आहे धरिले भय तरी येतेच आम्ही मेलो. कृष्णानं सांगितलं हनुमंता, शेवटचा आश्रय म्हणून आम्ही तुझ्याकडे पाहतो. चला बाबा, शेवटचा पर्याय म्हणजे हनुमान आहे, कारण तो ध्वजावरती होता. कितीतरी संकट आले तरी हनुमान आहे म्हणले, आणि हनुमान आहे म्हणून आम्ही बिनधास्त आलो तुझ्या बरोबर. आणि तूच भीती दाखवायला लागलाय, तूच काही कळना गेला म्हणतोय, मग आम्ही काय करावं? भगवंत हनुमंताला बोलतात, तुझेची आश्रय श्रीराम अत्यंत पावला विश्राम, तू वाच मेळून प्लवंगम नेला राम लंकेशी. आणि कृष्णाने सांगितलं हनुमंता, तुझ्या जीवावरती रामाला समाधान भेटलंय, म्हणजे तू असताना रामाला जास्त पळावं लागलं नाही. राम एका जागेवर बसून सीतेची शुद्धी आणून दिली त्वा, आणि सगळी वानर त्वाच मिळवली. सगळं रामाचा अट्टास तू पुरवलाय, म्हणून रामाला विश्रांती तुझ्यामुळे भेटली, असं श्रीकृष्ण हनुमंताला सांगतात. तुवाची सीता शुद्धी आणली शिळा तारिल्या समुद्र जळी, कणकपुराची केली होळी आणि दशमौळी विटंबिला. आणि तूच केलंय म्हणले सगळे, तू त्या तुझ्यामुळे समुद्र उल्लंघन तू केलं, समुद्रावरती सेतुबंधन सुद्धा तूच केलंय. 100 योजन होतं महाराज ते समुद्रावर सेतुबंधन करायचं, 50 योजन हनुमंताने एकट्याने केले, आणि 3 दिवसामध्ये सेतू बांधण्याचं काम झालंय. 3 दिवसामध्ये 100 योजन सेतुबंधन केलंय. आणि हनुमंतानं अर्ध केलंय, पण रात्रीमध्ये केलंय. रात्रीमध्ये एकट्यानं हनुमंतानं 5 पर्वत आणले होते, 7 पर्वत आणले होते, 49 योजनचे, आणि अर्ध सेतुबंधन त्याने केले. तुझ्यामुळे सोपं झालंय. लंकेला तू गेला आणि रावणाला त्रास दिलाय महाराज. माऊलीने सांगितले, आहो राणीची हा पाले खायरा, नेवाने करविले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी अक्षयिनी 11, न जिनेची काही ज्ञानेश्वरी अध्याय 11. बघा, घरी गेल्यावर चेक करून बघा, तपासून बघा. आणि अशा प्रकारे झाडाचा पाला खाणाऱ्या वानरानं रावणाला जगू दिलं नाही. एवढे तुम्ही बलवान आहेत. कृष्ण हनुमंताला सांगतात, युद्धी निशाचे रे मारिली सीतारामास भेटविली, ऐसी तू ख्याती केली ती आम्ही ऐकली संत मुखे. कृष्णाने सांगितलं, मला काय माहिती नाही म्हणले ते रामावतारामधलं, आम्ही उगा संतांच्या मुखामधून ऐकले. संताची ये पायी हा माझा विषय. हा, संतांच्या शब्दावरती आमचा विश्वास होता, म्हणून आम्ही पुराणामध्ये ऐकलंय, नाहीतर मला काय माहिती म्हणले रामावतारामध्ये. पण तूच सगळं केलं एवढं मात्र खरं आहे. लंकेला गेला, रावणाला मारलं, सीतेला रामाची भेट घडवून दिली. अशा प्रकारे कृष्ण हनुमंताला सांगतात, ऐसा तू बला ढेविशेसी म्हणून लागलो कासेसी, आम्हा नको करू परदेसी क्षणी उपेक्षिसी आम्हा ते. आणि कृष्णाने सांगितलं, हनुमंता एवढा तुझ्यावरती विश्वास आहे आमचा तुझ्यावरती विश्वास 100% आहे, म्हणून आम्ही या परदेशामध्ये आलो तुझ्या जीवावरती, तुझ्या बळावरती आम्ही इथं आलो. आता तुझ्या कासाला, तुझ्या पाठीमाग आम्ही चालणार आहे. कृष्ण हनुमंताला सांगतात, जरी माता मारील बाळकाते, जरी जळ समारील मिनाते, राजा हरील सरस्वते,
तरी कोणाशी ते सांगावे. कोणाला सांगायचं म्हणले हनुमान, आम्ही आमचा शेवटचा कार्यकर्ता तूच आहे म्हणले. सगळ्यावर जरी भरोसा उठला तरी तुझ्यावरती आमचा भरोसा आहे. अहो लेकरानं जर आईनं जर लेकराला मारलं तर त्या लेकरानं कुठं जावं? द्रोणाचार्यांना मारताना, कृपाचार्याला मारताना एक ओवी होती महाराज. ती ओवी अशी आहे, माता क्रोधावली पूर्ण, जरी देत गाली प्रदान, तरी पुत्रासी व्हावे मरण, सहसाई मनी कल्पिना. जरी आई लेकरावरती रागावली तरी लेकरानं मरावं असं कुण्याच आईला वाटत नसतं महाराज. तो विषय जिथं नव्हता पण आलं म्हणून सांगितलंय. किंवा राजानं प्रजेची जर उपेक्षा राजाने केली तर प्रजेनं कुठं जायचं? म्हणजे आम्ही तुझ्या जीवावर आलोय आणि तूच असं बोलायला लागला, मला काय दिसत नाही, मला काय माहित नाही, तुमचे तुम्ही बघा, मग आम्ही कुठं जावं? भगवंत बोलू लागले. काय तू आईसे बोलावे, या भय द्वारावतीस मी जावे, पारते अश्वमेधात सोडावे, हासे व्हावे रायाचे. कृष्णानं सांगितलं म्हणले, हनुमंता लय मोठ्यानं आपण आलोय म्हणले अश्वमेधाचा घोडा घेऊन. आता तू जर असं बोलायला लागला, मला काय म्हणले मी दुसऱ्याच्या घरचा, मी निघून जातो द्वारकेला. पण अर्जुनाचं कसं व्हायचं? पण लोक लय बोलतात महाराज माघारी गेल्यावर. लोकांच्या भीती तर लय, लोकांचं तर लय अवघड आहे. चांगलं चाललेलं बी लोकांना पटत नाही. आणि आपण जर महागारी गेलो तर लोकांना होते, बघा यांनी घोडा अर्ध्यातच सोडला, पुती गुंडाळून ठुली म्हणले, यांना काय आता पूर्ण करता आलं. अशा प्रकारे लोक बोलतील असं भगवंत सांगतात. घडवून ती गोष्ट घडली, ती सर्वता पाहेज सिद्धी नेली, मध्ये सांडी तनवे भली, हास्य होईल जगा माझे. कृष्णानं हनुमंताला सांगितलं, हनुमंता तू ज्ञानी आहे म्हणले, कारण सगळं आपल्याला माहित आहे, आपण ज्ञानी आहे, समर्थ आहे. एखादी गोष्ट आपण हातामध्ये घेतली आहे पण आता ती पूर्णच करावी लागेल, कितीही संकट येऊ द्या. जर अर्धवट सोडली तर लोकांना ज्याला भ्यावं लागेल, लोकांमध्ये आपली अपकीर्ती होईल असं भगवंत सांगतात. आता मरावे की मारावे, हेच सर्वी आदरावे, धैर्य सर्वथान सोडावे, बला ढेत द्यावे सर्वासी. आणि मग कृष्णाने सांगितलं, आता एकतर मरायचं नाही तर मारायचं, मारणं शक्य नाही झालं तर मरायचं. मग आता दोन्हीपैकी काहीतरी करावं. भगवान श्रीकृष्ण हनुमंताला बोलतात, ऐसे बोलता रमाकांत, खदखद हासे वायुसूत, अत्यंत होऊन विस्मित, कपी बोलत देवासी. कृष्णाचं बोलणं ऐकलं महाराज, कारण हनुमंताला माहिती होतं ही कृष्ण कोण आहे ती. मग कृष्णाचं बोलणं ऐकल्यावर हनुमान हसू लागले आणि हनुमंतराय कृष्णाला काय बोलतात ऐका. म्हणे अघटित घटना कर्मचतुरा, हे काय बोलीला दामोदरा, तिल्लाश्रय करुण सागरा, काय गता घडेल. आणि मग त्यांनी सांगितलं महाराज, कोणी हनुमंतानं सांगितलं, देवा आमच्या सारख्याने बोलणं ठीक आहे की म्हणले, पण तुम्ही असं बोलावं, तुमच्या सारख्याने असं बोलणं तुम्हाला शोभतं का म्हणले. थिल्लराचा आश्रय घेऊन समुद्र तरुण जावं हे कसं शक्य आहे? अहो तुम्ही ब्रह्मांडाचे नायक आहेत, तुम्हाला काय माहिती नाही असं हनुमंत देवाला बोलतात. ना तरी खद्यता आश्रय दीन मनी, काय श्रेष्ठत्व मानील म्हणी, ना तरी मशकाश्रय निर्भय म्हणी, महाकाळ वागेल. आणि काय सांगायचं म्हणले, आम्ही तुमच्या पुढे मशकासारखे. एखादा दिव्यानं जरी विचार केला की माझा उजेड सूर्यापेक्षा मोठा आहे, शक्य आहे का? ते नाहीये. किंवा एखादा मशक आहे आणि त्या मशकाच्या आज्ञेमध्ये, चिलटाच्या आज्ञेमध्ये काळानं वागावं, हे जसं शक्य नाहीये तसं तुम्ही जे बोलताय ते शक्य नाहीये. अशा प्रकारे हनुमंत बोलतात. तो न्याय झाला जी खरा, सेवका गौरवी सिदातरा, भ्रू संख्यते चराचरा, करिसी स्थित्यंत पाळन. आणि मग त्यावेळेस सांगितलं महाराज, कुणी सांगितलं? हनुमंतानं सांगितलं. हनुमंतानं सांगितलं, कृष्णा तुम्ही किती श्रेष्ठ आहे, तुम्ही सगळं तुम्हाला माहिती आहे, पण उगं तुम्ही सेवकाला मान देताय. अशीच ओवी बघा रामायणामध्ये, राम निज ज्ञानी अति समर्थ, तोही वानराच्या विचारात,
अनु सरला स्वय वर्तत अनुच्चरित लक्षोनी. अहो तुम्हाला सगळंच माहिती आहे म्हणलं की, तरी सुद्धा तुम्ही वानरांना विचारताय काय करायचं म्हणून. हे आम्हाला मोठेपणा देत आहे असं हनुमंत कृष्णाला बोलतात. ऐसा तू लीला विग्रही भगवान कवना न कळे महिमान भावे तुझ यावे शरण निज स्वार्था लागून ये. आणि मग हनुमंताने सांगितलं अशा प्रकारचे तुम्ही ब्रह्मांडाचे नायक आहे, मेघश्याम आहे तुम्ही, मेघासारखा कलर आहे तुमचा सावळा, भगवान परमात्मा आहे. तुम्हाला अनन्य शरण गेलं तर सर्व जन्म मरण संपत, तुमच्या काशेला लागल्यावर तरुण जात. हनुमंत सांगतात ऐसे दोघे बोलत बोलत वनोपवने उल्लंघित तो सैन्य पावले जितोरित काळ नदी तिराशी. आणि मग अशा प्रकारे दोघं गप्पा गोष्टी करत करत चालत होते महाराज. पुढे जात असताना अफाट दुर्घट वन क्रमल्यानंतर काळ नदी आहे, त्या काळ्या नदीपर्यंत सर्व सेना येऊन थांबली. म्हणतात ती देखता काळ नदी भय कापली वीरमादी 16 गावे तयाची रुंदी खोली कुर्म पृष्ठीपर्यंत. आणि ती काळ्या नदी पाहिली महाराज, भयंकर नावच आहे काळ्या नदी. एवढी त्या ठिकाणी 16 गावं तिची रुंदी होती, म्हणजे लांब होती अशी रुंदी फाकलेली, एवढी 16 गावे रुंद होती. आणि खोल जर बघितलं गेलं कुर्मपृष्ठीपर्यंत, पाताळा सप्त पाताळाच्या खाली कुर्मपृष्ठे, आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ रसातळ आणि पाताळ सगळ्याच्या खाली कुर्मपृष्ठी आहे. आणि त्या कुर्मपृष्ठीपर्यंत तिची खोली होती. अशी भयंकर नदी सर्वांनी पाहिली. म्हणतात काळ नदी भयानक देखून भियाले ते कटक ठाई ठाई दिलेले विनक यथा योग्य ते काळी. आणि मग काळ नदी पाहिली महाराज, बघितल्यावरच भीती वाटते. मग उल्लंघन कोण करणार आहे, कॅन्सल म्हणले पुढचा प्रोग्राम. इथंच त्या किनाऱ्यावरती वेगवेगळे आपले जे काही कटक आहे सैन्य उभा केलं, थांबले. म्हणतात पुढे येईल विधिनंदन तो सांगेल नदीच्या आख्यान सैन्य उतरविल वायुनंदन निज पूछे करुनिया. 20च मिनिटात नारद महाराज काशीचं स्नान करून माघारी आले. आताच गेले होते ना, याच अध्यायामध्ये गेले होते. भगवंताला नमस्कार करून काशीला गेले होते स्नान करून. आता लगेच महाराज आले. नारद महाराज येतील आणि ही काळी नदी जी आहे पुन्हा हिची कथा आपल्याला सांगतील. जन्म कसा झाला, एवढी भयंकर कशी झाली, हे सगळं विस्तारित आपल्याला महाराज सांगतील. ऐका. म्हणतात ते पुढील प्रसंगी निरूपण आहे रसाळ सुदे समान तेचे ऐकावे सावधान म्हणे श्रीधर श्रोतिया. श्रीधर स्वामी श्रोत्यांना सांगतायत महाराज. आता पुढची कथा नारद महाराजांच्या मुखातून ऐकायची आपल्याला. नारद महाराजांना सगळं माहिती होतं महाराज, भूत भविष्याचं ज्ञान होतं नारदांना. आणि नारदाचं एक वैशिष्ट्य आहे महाराज, ओ आबा, नारदांचं असं वैशिष्ट्य आहे, नारद कुठं बी जाऊ द्या नारदाला सन्मान आहे. रावणाकडे जाऊ द्या, पुन्हा त्या प्रल्हादाचं हिरण्यकश्यपूकडे जाऊ द्या, त्यामुळं नारदाला सगळे हातच जोडतायत. आणि असे असणारे महर्षी तेजस्वी नारद महाराज आल्यानंतर काळ नदीचं आख्यान सांगणार आहेत. ऐका. इथे श्री धर्म शिवमेध पुराणांतर कथानुर दुदंबी आख्यान अगाध नदी तरावयाची चिंता सर्वतन से वीर पारथा जो समुद्रात झाला बांधिता तो असे ज्याचे ध्वजाग्री. आणि ग्रंथकर्ते महाराजांनी विचारलं आमचे पूर्वज अर्जुन, हे अर्जुनानं ती काळ नदी तरून कसे गेले. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं नदी तरायचं टेन्शन हनुमंत अर्जुनाला नव्हतं. ज्यानं समुद्रावरती पूल बांधला तोच ध्वजावरती आहे, हनुमंत आहे, कृष्ण आहे. हनुमंत आणि कृष्ण आहेत तोपर्यंत अर्जुनाला काहीच टेन्शन येणार नाही, कशाची चिंता करण्याची गरज नाही असं ग्रंथकर्ते सांगतात. आणि ज्याचे करिता नामस्मरण भव सिंधू तरी जे संपूर्ण तो रथी लक्ष्मी रमण काय ते तरण नदीचे. अहो ज्याचं नामाचं भजन केल्यावर आपण जन्म मरणामधून तरुण जातो, संसारामधून तरुण जातो. होय, संसार म्हणजे आपण करतो ते संसार नाही, ते प्रपंच असतं, ते सहज होत आहे. प्रपंच करावा लागत नाही. लग्न झाले की लेकरं होतात, मोठे होतात, सगळं होतं, ते करावं लागतंय का? मग करावं लागतंय तो परमार्थ. मग ही जी संसार आहे, संसार कोणता म्हणायचा? मग माऊलींनी सांगितलं
अवघाची संसार सुखाचा करेन. मग माऊलीचं लग्न झालं होतं का संसार सुखाचा करायला. मग परत रामायणामध्ये जन्म मरणाच्या आवर्ती बुडत होतो मारुती, ते तुवा लावणी श्रीराम भक्ती, वानर पंक्ती उद्धरिल्या. याला संसार म्हणायचं. जन्म आणि मरण, ज्याचं नामस्मरण केल्यावर जन्म मरणातून तरुण जातं, असा भगवान श्रीकृष्ण सारथी आहे अर्जुनाचा. मग त्या अर्जुनाला ही नदी तरायचं काय टेन्शन असणार आहे असं वैशंपायन ऋषी जन्मेजय राजाला सांगतो. आधीच गोड भारताख्यान, त्यावर तुझे लागवी कृष्ण कथन, तेने लागले अमृता समान, जेवी घृत शर्करा क्षीरासी. आधीच महाभारत गोड आहे महाराज. कारण महाभारत कोणी लिहिलंय हो? व्यासांनी लिहिलेलं आहे. कारण व्यास आणि वाल्मिक ही फक्त महाकवी आहेत, बाकीचे सगळे कवी आहेत. पण भारतीय संस्कृतीमध्ये व्यास महाराज आणि वाल्मिक महाराज महाकवी सांगितले गेले शास्त्रामध्ये. आणि अशा प्रकारचं आधीच महाभारत गोड आहे. आणि त्याच्यामध्ये तुमच्या मुखामधून आम्ही कृष्णाचं चरित्र अद्भुत गोड आहे. दुधावरती साखर तशा पद्धतीनं या ठिकाणी बोलतात. गणपाशी बोले जयमणी, धनराया तुझी वाणी, कथा क्षीर भक्त या जनी, तुझ वाचोनी दिसेना. जैमिनी आणि वैशंपायनी एकच ना. जन्मिनी आणि वैशंपायनी. हा, कारण कधी कधी असं संभ्रमात पडणार आहे वगैरे. जन्मेजय राजा आहे. मग जैमिनी म्हणे नृपवारा. मग काय सांगायचं. वैशंपायन ऋषी राजाला सांगतायत की राजा अशा प्रकारची कथा चाललेली आहे, जैमिनी ऋषी सुंदर आणि आहे, जन्मेजय राजा. ऐका. हा, परीक्षितीचा मुलगा. आता होऊनी सावधान, भावे ऐकावे पूर्वाजाख्यान, तो अकस्मात आला विधी नंदन, गंगा स्नान करोनी. बघा, काशीला गेले होते महाराज. अहो मनोवेग आहे त्यांना. काय उशीर लागतोय आपल्याला. बार्शीला जायला अर्धा तास लागतोय महाराज. काशीला जाऊन आले अर्धा तासात महाराज. मनोवेग आहे महाराजांकडं. एका क्षणामध्ये त्रिभुवनामध्ये भ्रमण करणारे ते नारद मुनी. कारण दक्ष शाप नारदासी, दोन मूर्ती स्थिर न राहसी, तो द्वारके राहे वर्षानुवर्षी, सत्संगाशी शाप न बाधे. शक्तीतले दुसरा अध्याय. नारद महाराज आहे, त्यांना दक्ष राजाचा शापच आहे. 2 मिनिटं सुद्धा स्थिर राहणार नाही, सदा भ्रमण करत राहणार आहे. असे नारद महर्षी काशीला गेले, स्नान करून आले. तोपर्यंत ही काळ नदीपर्यंत पोहोचले, फक्त 5-6 किलोमीटर. काळ नदीपर्यंत गेल्यावर परत अचानक महाराज आले. काय सांगतात ऐका. तयाशी पुसे जगजीवन, सांगावे काळ नदी कथन, येरू म्हणे ऐका सावधान, सकळ राया समवेत. नारद महाराज आल्याबरोबर एखादा महाराज भेटल्यावर आपला प्रश्न फक्त भगवंताकडेच आला पाहिजे. रामायणातला माणूस भेटल्यावर आपण काय घरचं विचारत नाही, शेतीवाडी किती आहे, काय घेणं देणं आहे. रामायणात कसं आहे म्हणले, कोणता अध्याय काय, चर्चा करायची महाराज. मग नारद महाराज आणि कृष्ण भगवंत भेटल्यावर कृष्णाने विचारलं, आलाव तर सांगा म्हणले एखादा अध्याय. सांगा म्हणले हे काळ नदीचं कसं काय आहे, कशी याची कथा आहे, पूर्वकथा. महाराजांनी सांगायला सुरुवात केली. ऐका. नारद म्हणे चक्रपाणी, कालिका नामे यमाची नंदिनी, रूपे लावण्य चातुर्य खाणी, नसे त्रिभुवने दुजैसी. आणि मग नारद महाराजांनी सांगायला सुरुवात केलं. कालिका नावाची यमाची मुलगी होती आणि जगामध्ये सुंदर होती. यमाची मुलगी होती ती. ब्रह्मांडामध्ये तिच्यासारखी दुसरी सुंदर स्त्रीच नव्हती पृथ्वीवर. एवढी दैदिप्यमान तेजस्वी ती कालिका होती असं सांगतात. ती दिवसे दिवस झाली उपवर, तयाला यमे आणि लवर, एकही तिच्या मनानं ये निर्धार, आणि निर्वतसी तया ते. आणि मग ती कालिका हळूहळू लहानाची मोठी झाली, उपवर झाली. उपवर झाल्यावर बापाला टेन्शन येतं, मुलीचं लग्न करायचं, चांगला नवरा मिळावा. मग ना आपलं यम गेला, यम महाराज जायचे, चांगले चांगले राजे लोक शोधून आणायचे. पण ती कालिकेला पसंत नव्हते. बरं पसंत नसल्यावर गप्प बसावं की तिथे राजे लोकांची निंदा करायची असं सांगतात. तो क्रोधाला दक्षिणानाथा, तेने शापिली ती दुहिता, पापिष्ट होई घोर सरिता, उत्तर समुद्र गामिनी. यमालाच राग आला वाटतं. त्यानं दिली शापी. यमालाच राग आला. म्हणले मी थकलो म्हणले नवरं बघू बघू. किती वर बघितले मी, किती स्थळं बघितली, कटाळा आलाय म्हणले मला. आणि हे आल्यावर गप्पी बसत नाही म्हणले, त्यांची निंदा करते.
म्हणून तू पापिष्ट आहे, म्हणून यमानच त्याच्या स्वतःच्या मुलीला शाप दिला असं सांगतात. आयसा पित्र शाप ऐकता सक्रोध झाली यमदुहिता, तिने शापिला निज पिता, तूही निर्दय होशील. आणि यमानं मुलीला शाप दिला महाराज. नातं बघा, बापाने मुलीला शाप दिलाय आणि मुलीनं बापाला दिलाय. ह्यात काय लय लांबचं नातं नव्हतं. मग यमानं शाप दिल्यानंतर ना तिला बी राग आला, म्हणली माझी की ह्याला येत नाही तर मग ह्याची मला कशाला यावी, म्हणून त्या मुलीनं शाप दिला. मी तर माझं होईल ती होईल म्हणले, पण तुला सुद्धा तू निर्दय होशील, तुला कुणाचीच दया येणार नाही. येते का या मला कोणाची दया? 4 दिवस जगू दे मला, जगू देत का ती? हा, टाइम झाला की उचलताय. मग ती लहान आहे का मोठं आहे का घरी कोण आहे काही बघत नाही. अशा प्रकारचा निर्दय होशील असा शाप त्या कालिकेनं त्याच्या मुलीनं दिला म्हणतात. ती कालिका यदुनाथा पितृशापे झाले घोर सरिता, तोही निर्दय झाला समजता कन्या शापे करुणिया. आणि नारदांनी सांगितलं कृष्णा ती ही नदी आहे म्हणले. कोणची? कालिका नावाची ती नदी झाली परत यमाच्या शापामुळं. आणि नदी झाल्यामुळं तो यम बी पुन्हा निर्दयी झाला. यमाला सुद्धा कुठल्याच कशाचीच कोणाचीच दया येत नाही. त्यानंही अंतकरणामधला माया जी काही दया आहे स्नेह तो सोडून दिला असं सांगतात. ती कालिका नदी थोर यमुद्भवा महाघोर, इची केवी पावाल पार नेनवे मज काही. नारद महाराज भीती दाखवल्याशिवाय दुसरं काही करीतच नव्हते महाराज. फक्त खच्चीकरण करायचं धीराचं. धैर्य आहे धैर्य तेवढं खचवायचं. नारदांनी सांगितलं देवा काय म्हणले आहे बघा, ही यमाची पोरगी आहे म्हणले, भयंकर आहे ना, बापाला शाप दिलाय, एवढी दुस्तर आहे आणि मला नाही वाटत म्हणले तुम्हाला कोणाला याच्यामधून तरुण जाता येईल असं नारद महाराज बोलतात. इसी सर्वदा नाही उतार, नाही नाव ना कर्णधार, मज बरवान दिसे विचार, बुडेल की दळभार इज माझी. नारद महाराजांनी सांगितलं देवा लय अवघड दिसायला लागले पुढं. आतापर्यंत काहीच नव्हतं म्हणले, कारण ह्या नदीमध्ये कुठलाच मध्ये बेट नाही, काय नाही, काय नाही, बेट नाही, नाव नाही, कुठल्या प्रकारचं मध्ये काहीच नाही. ह्या नदीमध्ये जर गेलं तर 100% बुडतंय. बघा मग तुम्हाला जायचं का नाही? नारद महाराज देवाला सांगतात. आता तुम्ही एक करावे, शीघ्रद्वार केसी जावे, या दूरग्रहात सोडावे, तरीच मज बरे वाटे. नारदांनी कालपासून देवाला सांगायला लागले देवा एवढं मोठं परिवार आहे की म्हणले घरी जाऊन राहावा की तिथं सुखानं, बसू वाट नका घरी म्हणले, उगा हिंडा लागला तीर्थ करीत घरदार सोडून. अहो तुम्ही द्वारकेला जावा आणि हीच माझ्या मनाला बरं वाटतंय, ही नादाला लागू नका म्हणले असलं यांच्या. जावा म्हणलं आपलं घरी निवांत द्वारकेमध्ये असं मला वाटतंय. नारद महाराज देवाला बोलतात. ना तरी एक हे करावे, या अंजनी सुता ते प्रार्थावे, वा तो आपले निज बळ प्रभावे, सैन्य निहिल पैल तिरा. नारद महाराजांनी दुसरा एक पर्याय सांगितला आणि तोच करण्यासारखा होता, कारण तो करू शकत होता महाराज. अहो एवढी मोठी वानर त्या सर्व विवराम हेमेच्या विवरामधून कोणालाच काही न कळतं हनुमंतानं शेपटामध्ये गुंडाळून नेली. एवढं भयंकर कार्य हनुमंताने केलं होतं. आणि मग नारदांनी सांगितलं कृष्णाला, म्हणले देवा जर तुम्हाला माघारी जायचं नसेल तर हनुमंताची विनंती करा. मग हनुमंतानं जर काही ठरवलं तर तुम्हाला ह्या काळ नदीवरून तो घेऊन जाईल असं सांगतात. हे वचन मानले कृष्णनाथा, जवळी पाचारीले प्राणनाथ सुता, म्हणे तू होई सकळा सितारिता, या काल नदी माझारी. आणि मग नारदांचं बोलणं कृष्णाला पटलं आणि कृष्णानं लगेच हनुमंताला बोलवलं जवळ आणि हनुमंताला सांगितलं, हनुमंता आता आम्हा सगळ्याला तारण्याचं काम तुमचं आहे आणि तुम्ही ते करू शकतात. कृष्ण हनुमंताला बोलू लागले. या काल नदीचा ओघ कैसा, केशही तुटून जाय सहसा, तेथे मनुष्य कीटक कायसा, मज तो महाभय वाटे. अरे या नदीमध्ये कोणीच जाऊ शकत नाही, प्रवेश करू शकत नाही, भयंकर नदी आहे. कोणीच या नदीमध्ये प्राणी सुद्धा येऊ शकत नाही. निर्जीव वस्तू जरी टाकली तरी ती जात नाही. मग माणसं काही तिथं जाणार आहेत? माणसाचं तेवढं सामर्थ्य नाही त्या नदीमधून जाण्याचं. श्रीकृष्ण सांगू लागले. या काल नदी माझी जे पडिले, ते पुन्हा नाही परतले,
इने जे नर बुडविले ते नेले तळा तळा. आणि या काळ नदीमध्ये जे बुडले ते परत कधीच माघारी आले नाही. गुह्य अर्थ झाला. आध्यात्मिक सांगतो थोडस 2 मिनिटात, काही गरज नाही पण सांगतो. ही काळ नदी नावाची संसार आहे. हो, ह्या काळ नदी नावाच्या संसारामध्ये जर बुडलं तर आपण तळातळामध्ये जातो, म्हणजे परत जन्म परत मरण आहे. पण हनुमंताच्या नादाला जर लागलं, भगवंताच्या भक्ती मार्गाला जर लागलं तर जन्म मरणामधून सुटका होते. परत चक्रामध्ये फिरावा लागत नाही, कारण एवढं सामर्थ्य त्याच्या नावामध्ये आहे. महाराज श्रीरामदू अक्षरा साठी पातके जळती 91 कोटी, तो नर सरता होय वैकुंठी, बैसे पाठी ब्रह्मयाच्या एवढी ताकद आहे. ब्रह्मदेवाच्या शेजारी 2च मिनिटात सांगतो. पांडव प्रताप लावला होता आपण पाठीमाग, तेव्हा 5 सभा सांगितल्या होत्या. आणि जे आयुष्यात कधीच खोटं बोललं नाही त्याला त्या 5 सभेला जाता येत होतं. धर्मसभा, यमसभा, ब्रह्मसभा अशा काहीतरी होत्या. मग आपल्याला जाणं आहे का त्या सभेमध्ये? जाणं होतंय का? आपण फोनवर बी खोटं बोलतो महाराज. मग असं भगवंताच्या दाटुक्या बसणीवरती आपल्याला कुठेही भगवंताच्या शेजारी बसता येतं असं सांगू लागले पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. ऐकते त्याला काय अहो, आहेत की आता 2 जण आहेत की. सांग का उद्या. या काल नदी माझे जे पडले ते पुन्हा नाही परतले, इने जे नर बुडविले ते नेले तळ तळा. म्हणून या प्रवगमनाथा होई तू सकळाचा प्राणदाता, उपकार पुष्पे तुरंबी माता, जग हे भरी कीर्तीने. आणि मग कृष्णाने सांगितलं, हनुमंता या काळ नदीमधून वाचवणारा तू आहे, काय करायचं तुझी तू बघ म्हणले. आम्ही तुला उपाय नाही सांगणार, फक्त ह्या सैन्याला नदीच्या पलीकडे न्यायचं, एवढं काम तुझ्याकडे आहे. मग कसं न्यायचं तुझी तू बघ म्हणले. श्रीकृष्ण हनुमंताला सांगतात, ही काल नदी अति दुस्तर ये माझी नौखा वायुकुमार, कृष्णाधिक झाले कर्णधार, हा यश सागर विस्तारी. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी ही काळ नदी आहे महाराज, भयंकर नदी आहे. ह्या काळ नदीमध्ये नाव हनुमंत झाले आणि नावेमध्ये बसणारे नावाडी म्हणजे कृष्ण भगवान परमात्मा सर्व सेना तारून नेणारा हनुमंत आहे. तारून नेणारी नाव असते आणि तो नाव रूपी हनुमंत, त्या हनुमंताच्या भरोश्यावरती सगळे वीर काळ नदीमधून निघण्याचा प्रयत्न करू लागले. हसून बोले अंजनी बाळ, तुझ पोळे तो मशक काळ, ते तू काल नदीचे जल कल्लोळ, देखून लटका काधीसी. हनुमंताने सांगितले, म्हणले देवा अरे तुमच्या पुढे काळ सुद्धा थरारतो. होय, काळ सुद्धा तुमच्या पुढे थरथर कापतो, म्हणजे काळाचं सुद्धा तुमच्या पुढे काहीच चालत नाही, एवढे तुम्ही समर्थ आहेत, बलवान आहे. मग ह्या एवढ्या काळ नदीला तुम्ही का भीतात? हनुमंत श्रीकृष्णाला बोलू लागले, तू लीला लाघवी ऋषिकेशी, निज भक्त महिमा वाढवीसी, तव कृपावळे सकळ सैन्यासी, नेहीन परपारा क्षणार्धे. आणि हनुमंताने सांगितलं तूच लाघवी आहे म्हणले. सगळं माहिती असतं भगवंताला, पण उग माहिती नसल्याचं स्वंग भगवंत करत असतो. सगळं कळतं देवाला, देवालाच सगळं कळतं, बाकी कुणालाच काही कळत नाही. एवढं समर्थ आहे भगवंत. पण तरी सुद्धा लघु लाघवानं भगवंताने सांगितलं म्हणून हनुमंत करतात. ऐका, ऐसे बोलून पवन सूत पुच्छ लांब विले अद्भुत, 12 योजने रुंद गणित, 24 गावे लांबिते. आणि मग त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंतानं शेपटी वाढवली महाराज. वाढत होती शेपटी. लंका दहनामध्ये बघा किती शेपटी वाढली हनुमंताची. ती 12 योजनच तेवढं होतं त्या लांबी नदीची. हनुमंतानं 24 योजन लांबवली महाराज, दुप्पट एवढा असणारा पराक्रम त्या शेपटी लांबवली. पुढं काय होतं? ऐसा काळ नदीस पुच्छाचा पुरा, सेतू केला ते अवसरा, कृष्णे आज्ञा केली सर्व वीरा, चला पहिलं पारा सत्वर. आणि मग त्यावेळेस हनुमंतानं ती शेपटीचा सेतू केला, म्हणजे शेपटी आडवी टाकली आणि शेपटीवरून चालत जायचं बिंदास, काही अडचण नाही. सेतू बांधल्यासारखं, पूल बांधल्यासारखं त्या हनुमंताने शेपटी नावाचा पूल टाकला मध्ये
आणि त्या शेपटीच्या आधारानं सगळी पुढे निघाले म्हणतात. मग क्षणा माझी अवधारा सैन्य पावले परतीरा आनंद झाला सकळ वीरा कपीश्वरा ते वर्णिती. आणि मग ते असणाऱ्या शेपटीच्या आधारावरती निवांत महाराज काहीच अडचण नव्हती. निवांत ते असणाऱ्या काळ नदीच्या पलीकडती गेले. मग सगळेजण हनुमंताच्या पुरुषार्थाचं वर्णन करू लागले म्हणतात. संतोष मानिला कुंती सुते थोर यश घेतले हनुमंते सैन्याचा लिहिले संतोष चित्ते भोजकोट नगरासी. आणि मग सगळ्या असणाऱ्या वीरांना अर्जुनाला सुद्धा आनंद वाटला महाराज. एवढा हनुमंतानं ख्याती घेतली, यश घेतलंय. कारण यश घेण्यासारखं काम हनुमंतानं केलेलं होतं. सर्वांना आनंद झाला. काळ नदीच्या पलीकडे गेले. भोजकोट नगर दुदुंबीचं नगर आहे. त्या दुदुंबी तिथं राज्य करत होता. त्या दुदुंबीच्या नगराकडं सर्व सेना निघाली म्हणतात. छत्रध्वज पताका शोभती नानावा देवाजती पुढे श्याम कर्ण चालती मागे दळभार येतसे. आणि मग रथ आहे, ध्वज आहे, छत्र आहे, चामर आहे, अनेक प्रकारचे वाद्य आहेत. पुढं श्यामकर्ण, 2 श्यामकर्ण आहेत. 2 श्यामकर्ण पुढे चालतायत. पाठीमाग अफाट सैन्य कृष्ण भगवान अर्जुनाचं चालू लागलं असं सांगतात. ध्वज आग्री होणी कपीश्वर म्हणे भोज कोट नगर 1400 गावे तयाचा विस्तार तेथे राजा दुदंबी. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं महाराज 1400 गावं एवढा त्याचा विस्तार होता. बरोबर ना? एवढा त्या असणाऱ्या गावाचा म्हणजे 1400 योजन गाव एवढा त्या असणाऱ्या एका नगरीचा विस्तार होता. आणि इथं मुंबई सारखं आणि तिथं दुदुंबी नावाचा राज्य करू लागलाय. कुणी बघितला? हनुमंतानं ध्वजावर बसलेल्या. त्याला लांब लांब दिसत होतं, वर बसलेला होता. आणि हनुमंतानं कृष्णाला सांगितलं म्हणतात. नगरास त्या रक्षणार्थ चौकी ठेविल्या अनंत त्या देखोनी भयभीत वीर बोलती पार्थाचे. आणि नगराच्या बाहेर म्हणजे शिवर नगराच्या गोलकडनं 4 बाजूनं रक्षक ठेवलेले होते. प्रत्येक ठिकाणी चौक मांडून त्या ठिकाणी सैन्य ठेवलेलं होतं नगरीच्या रक्षणासाठी. असं पाहिल्यावर सैन्यांनी घाबरले म्हणतात. पार्थात मजानी कर्णनंदन पुढे दोघे करीती गमन तीही सैन्य देखील दुरून काळचक्रा सारखे. बब्रुवाहन आणि वृषकेत, एक अर्जुनाचा मुलगा आहे आणि एक कर्णाचा मुलगा आहे. दोघही पुढे निघाले महाराज. आणि सैन्य होतं त्या दुदुंबीचं राज्याच्या रक्षणासाठी. ते सैन्य पाहिलं काय होतं ऐका. त्या सैन्याचा अधीनात ध्रुव मंडळ नामे विख्यात त्याचे वीर आले धावत तीही धरून यश्व नेले. आणि घोडे पुढे निघालेले होते. ध्रुव मंडळ त्या सैन्याचा सेनापती होता. जे रक्षक ठेवलेले होते ते ध्रुव मंडळाचे सैन्य आले. आणि दोन्ही श्यामकर्ण धर्मराजाचे आणि त्या मयूरध्वज राजाचा जो घोडा होता दोन्ही घोडे त्या ठिकाणी तो घेऊन गेला असं सांगतात. ते वृषकेत देखून डोळा वेगे दळे सिधावला सवेची बब्रुवाहन लोटला मनोवेगे निज सैन्यसी. घोडा यांच्या समोर घेऊन गेलं महाराज ती ध्रुव मंडळाचं सैन्य. ध्रुव मंडळ आणि वृषकेतून आणि बब्रुवाहनानं पाहिलं आणि दोघांनाही आपापलं रथसहित त्याच्यावरती आक्रमण केलं म्हणतात. दोही सैन्या झाली मिळणी वर्ष लागले अमित बाणी वीरांची झाली झोट धरिणी येर येराना आटोपती. आणि दोघही सैन्य 2 सैन्य ध्रुव मंडळाचं सैन्य आणि इकडे बब्रुवाहन आणि वृषकेत दोघांचंही त्या ठिकाणी दोन्ही सैन्यामध्ये भयंकर दारुण अशा प्रकारचा संग्राम लागला असं सांगतात. बाण सुटती सनसना शस्त्र वाजती खनखना वीर धावती धन धना ते नक्षिती धननली. पृथ्वी सुद्धा थरारून गेली महाराज. एवढं शस्त्र एकमेकावरती आदळत होते. शस्त्राचा आवाज येत होता. वीरांच्या पायांचा आवाज येत होता. त्याच्यामुळे धरती सुद्धा त्या ठिकाणी थरारून चालली असं सांगतात. अश्वगजरत पधाती परस्पर मिसळले नेनो किती
मारिता आप पर्ण ओळखती शस्त्र खोचती वर्मस्थानी. आणि एवढं त्या ठिकाणी भयंकर युद्ध चालू होतं महाराज. नाही आता. शस्त्र वर्म जाणून एकमेकाचं वर्माकडे पाहून ती शस्त्र लागत होती, भेद लागत होता असं सांगतात. वाचायला सांगा. बसा बसा दोघं कोणी पुढे